लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार असतो की गौतमने सखीपर्यंत ते ना घराचा फोटो हा पोचवलेला असतो. तो म्हणत असतो की आता मी हा तुझ्यापर्यंत फोटो आहे ना तो पोचवला आहे. आता लवकरात लवकर तू त्या फोटोचा शोध घे आणि तुझं काम चालू कर, असं ना तो मनातल्या मनात विचार करत असतो. त्यावरती सखी ती तो फोटो बघून विचार करत असते, हा फोटो इथे कोणी लावला असेल आणि हा फोटो ना मी कुठेतरी बघितला आहे, पण मला कुठे बघितला आहे ना हे आठवत नाही आहे. हा ना मला शोधून काढायचा आहे. असं म्हणून ना ती बराच वेळ विचार करत बसत असते की हा फोटो इथे कसा काय आला आणि ह्या फोटोचं काय रहस्य आहे आणि हा फोटो मला का कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं आहे. मला का असं वाटतं आहे का हा माझी काहीतरी खास काहीतरी ओळख आहे. आणि इकडे मीनाक्षी देवासमोर देवाची पूजा करत बसलेली असते आणि ती छानरित्या सगळं काही पूजा करत असते. आणि त्याच वेळी ना ती पूजा करत असताना तिथे परशू येतो आणि परशूसुद्धा देवाचे छानपैकी आशीर्वाद घेतो, कारण का त्याला कामाला जायचं असतं. त्यामुळे रोजचा नित्यनियम असतो का पाया वगैरे पडायचं आणि मग जायचं. त्याच्यानंतर परशू म्हणतो की वा वा, छान पूजा वगैरे झाली. त्यावरती मीनाक्षी म्हणते का हो, पण जेव्हापासून सखी आली आहे तेव्हापासून ती डिवोर्सचं काही नावच नाही घ्यायचे. त्यावर मीनाक्षी म्हणते का मला तर वाटतं ना तिला ना डिवोर्स द्यायचा नाही आहे, म्हणून ना ती डिवोर्सचा विषय ना तो टाळाटाळ करते आणि डिवोर्सबद्दल ना ती काहीही पण बोलत नाही आहे. त्यावर मीनाक्षी म्हणते मला तर असं वाटतं आहे की ती डिवोर्स देणार नाही आणि काना आहे ना तो ते ठाण मांडून ना आपल्या घरीच बसेल. त्यावरती परशू म्हणतो का असं काही होणार नाही, कारण का मी ते कधी होऊ देणारच नाही. मी आजच्या आजच संध्याकाळी ना काहीतरी बंदोबस्त करतो आणि मग त्या कानाला त्याच्या घरी कसं पाठवून देतो त्याची ना हकालपट्टीच मी करतो. तसं पण त्याचा आणि माझा हिशोब आहे ना तो बाकीचा आहे, तो मला चुकता करायचाच आहे. त्यामुळे ना तू बघ, आज संध्याकाळी ना सखीला स्वतःहूनच समजेल की आपण डिवोर्स द्यायला पाहिजे. आणि त्यावरती परशू म्हणत असतो की आता बघ, मी असं काहीतरी करतो ना की सखी आहे का ती त्याला स्वतःहूनच डिवोर्स देईल आणि सगळं काही आहे ना ते सगळं काही सोपं होईल, आपल्याला काही करावं लागणार नाही. असं म्हणून तो देवाचं दर्शन घेतो आणि तिथे मीनाक्षीला सगळं काही सांगून तिला आश्वासन देतो की काही टेन्शन घेऊ नको, होईल सगळं व्यवस्थित. असं म्हणून ना तिथून दोघीसुद्धा निघून जातात. मीनाक्षी मात्र खुश होऊन जाते की चला आता ना डिवोर्स होणार आहे आणि सगळं काही आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे. ते लोक सखीच्या हात धुवून असे मागे का लागले असतात हे फक्त आणि फक्त त्यांनाच माहीत असतं. आणि इकडे गौतम देवाच्या इथे आलेला असतो. तो सुद्धा देवाला नमस्कार करून म्हणतो का मी आज सखीपर्यंत तो फोटो आहे ना तो पोचवला आहे. आता देवा तू कर काहीतरी आणि तिला ना त्या घराजवळ पोचव, कारण का त्या बंद खोलीमध्ये तिची कोणतरी वाट बघत आहे. त्या बंद खोलीमध्ये तिचं आयुष्यभराचं रहस्य लपलेलं आहे, हे तिला लवकरात लवकर समजू दे, असं म्हणून तो देवाकडे प्रार्थना करत असतो. आणि इकडे कानात मनातल्या मनात विचार करत असतो आता सगळं काही बरबाद होणार आहे. कामत कंपनीचे शेअर्स मी सगळे वाट लावले आहेत. आता फक्त माझा उद्देश आहे की त्या कंपनीमध्ये काम मिळवायचं आणि कामत कंपनीला बरबाद झालेलं बघायचं. तेवढंच तर बघण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे आणि तेच माझं काम आहे आता. असं म्हणून ना काना ना त्याचा पुढचा काय प्लॅन आहे तो त्याच्या मनामध्ये डोक्यामध्ये ना शिजवत असतो आणि तो म्हणत असतो की आता मला बरं झालं आहे त्यांचे शेअर आहेत ना ते खराब झाले, जेणेकरून कामत कंपनी आहे ही बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. आता फक्त जरा सरकारशी गोड गोड बोलून त्या कंपनीमध्ये जॉब मिळाला ना का सगळी कामं सोपी होतील. असं म्हणून ना तो त्याच्या कपाटामध्ये ना काही फोटो लावलेले असतात. त्याच्यावरती त्यांचा ना एकमेकांशी काय संबंध आहे असं म्हणून ना ते सगळे बाण वगैरे लावून त्याचं जे टार्गेट आहे ना ते पूर्ण करण्यासाठी त्याने सगळ्या गोष्टी लावलेल्या असतात. आणि हे सगळं ना सखीला माहीत नसतं. तेव्हा अचानकपणे तिथे सखी येते आणि सखी आलेली बघून काना मात्र गागून जातो. काना काही बोलणारच तेवढ्यातच सखी तिथे आलेली असते. त्याला बघून ती त्यांना तोंडचं पाणीच पळालेलं असतं. आणि इकडे परशू ना कोणाला तरी फोन केला असतो आणि तो फोन दुसरा तिसरा कोणाला नसून वकिलाला लावलेला असतो. तो वकिलाला म्हणत असतो की हे बघा, तुम्ही संध्याकाळपर्यंत या, मी जे सांगितलं ते करा आणि मी जसे सांगितले तसे पेपर बनवून या. त्यावर तो वकील म्हणतो की तुमचं सगळं बरोबर आहे, पण इथे सरकारला कोण तोंड देणार? सरकारने बोललेलं कोण सहन करणार आणि कोणाला ते काय बोललं तर काय करायचं? त्यावरती इथे
परशू म्हणतो का तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, त्या तुला काही बोलणार नाही, त्या काही प्रश्न विचारायचे त्या त्या सखीला विचारतील, त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको. तू पेपर बनवायला घे आणि आज संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेलाच ये तू, म्हणजे ना सगळं काही दिवाबत्तीच्या वेळेलाच होईल. असं म्हणून ना परशू त्याचा प्लॅन आहे ना तो सगळा काही त्या जो वकील असतो ना त्याला सांगत असतो आणि त्याला ना फोर्स करत असतो की तू संध्याकाळपर्यंत येसच, म्हणजे जे काही आहे ना ते आपल्याला बोलता येईल आणि त्या सखीच्या विरुद्ध ना आपल्याला पुरावे गोळा करता येतील आणि मेन म्हणजे ते डिवोर्स होऊन तो कान्हा ना त्याच्या घरी निघून जाईल. असं म्हणून ना त्याच्यानंतर तो फोन ठेवून देतो. इथे परशू मात्र मनातला विचार करत असतो की आता सखी आणि कान्हाला वेगळं होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, त्यांचं वेगळं होऊनच राहणार. त्यावर इथे कान्हा असतो, तो सखीशी बोलायला टाळाटाळ करतो, पण सखी असते की त्याला म्हणत असते की काय आहे रे तू कपाटामध्ये काय ठेवलं आहेस. तेव्हा कान्हा म्हणतो काही नाही, तुमचं काय काम होतं ते सांगा. असं म्हणून ना इथे कान्हा असतो तो सखीला प्रश्न विचारत असतो. तेव्हा सखी त्याला म्हणते का बरं ते जाऊ दे, मी काय म्हणते ते ऐक. असं म्हणून ना सखी त्याला सगळं काही सांगू लागते की हा ना फोटो बघ, हा फोटो ना तिथे मगाशी ना मी चहा पित होती ना त्याला लावला होता. असं म्हटल्यावरती कान्हा म्हणतो की हाश, मी जे काही बोललो ते काही नशीब तिने काही ऐकलं नाही आणि काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यावरती कान्हा म्हणतो की काय आहे बोला, तुमचं काय म्हणणं आहे, नाही तर मला दाखवा तुमच्या कपाटामध्ये काय आहे, मला ना काहीतरी दिसत होतं, दाखवा मला बघायचं आहे. असं ना ती फोर्स करत असते. तेव्हा कान्हा मात्र घाबरतो की काय चाललं आहे, ह्या काय ऐकतच नाही आहेत, फोटो बघायला मागतच आहेत. त्यावरती इथे कान्हा ना तिला सांगतो की काही नाही आहे कपाटामध्ये, तुम्ही काय एवढं एखाद्याची कपाट असं उघडू नये. असं म्हणून ना कान्हा तिला बोलतो. त्यावर सखी म्हणते का अच्छा मी एखादी झाली का, मी एवढी परकी झाली का. त्यावर कान्हा म्हणतो असं नाही आहे, पण नको ना, काही नाही आहे माझ्या कपाटामध्ये, काय असणार आहे. असं म्हणून ना कान्हा तिला टाळाटाळ करत असतो आणि सखीला वाटतं की जाऊ दे काय असणार आहे, तसं पण ह्याच्या कपाटामध्ये काहीच नसणार आहे ना, कपड्यांशिवाय काय असणार आहे, आपण कशाला एवढा ताणायचा विषय. आणि त्यावरती ना कान्हा पण तिला समजावत असतो की काही कपाटात नाही म्हणून. आणि तेव्हा ना सखी म्हणते की अरे मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे रे, म्हणून मी इथे आली होती. असं म्हणून ना इथे ती सांगायला येते, पण कान्हा तिला लेक्चर देत असतो ना, त्यामुळे ती म्हणते मला तुझं काय ऐकायचं नाही आहे, तुझं नेहमीचं झालं आहे, तुला काही ना काहीतरी बोलायचंच असतं. असं म्हटल्यावर ना तो म्हणतो की तुमच्या हातात काय आहे. असं म्हणून ना तो ते पेपर घेऊन टाकतो. तेव्हा सखी त्याच्याकडे रागाने बघत असते की तू मला काही सांगत नाही आणि माझं मात्र सगळं काही काढून घेतोस. त्यावर सखी बोलू लागते की हां ना, फोटो मला मी ना चहा पीत होती ना तेव्हा ना माझ्याकडून अचानकपणे ना चहा सांडला वगैरे, असं ना ती तिची जी कहाणी आहे ना ती कान्हाला सांगू लागते. आणि कान्हा पण तिचं जे काही बोलणं आहे ना ते सगळं शांतपणे ऐकत असतो. तिला म्हणत असतो की सांगा, तुला मला काय सांगायचं आहे ना ते सांगा. त्यावरती सखी सांगू लागते का मी चहा पीत होती, पण अचानकपणे ना चहा ना ट्रेमध्ये सांडला, म्हणून मी तो चहा झटकायला गेली ना तेव्हा माझं लक्ष ना ट्रेच्या पाठीमागच्या बाजूवर पडलं, तेव्हा ना तिथे हा फोटो चिपकवला होता. असं म्हणून ती म्हणत असते की कोणी चिपकवला असेल हा फोटो आणि फोटो चिपकवण्याचं कारण काय असेल. असं बोलल्यावर ते कान्हा म्हणतो की अहो हा जुना पण किती आहे फोटो. त्यावर सखी म्हणू लागते की हो जुना तर झाला आहे, पण ना ह्याच्यामध्ये ना काही ना काहीतरी आहे, मला का असं वाटत आहे की कुठेतरी मी बघितलं आहे, आठवत नाही आहे, पण काहीतरी ना ह्या गोष्टीची माझं नातं आहे. असं म्हणून ना सखी वारंवार बोलत असते की मला ना काही समजत नाही आहे ह्याच्याशी आणि माझं काहीतरी नातं आहे, जेणेकरून ना हा फोटो मला ओळखीचा वाटत आहे. तेव्हा सखी म्हणत असते की आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या की आपल्याला वाटतात की काही नाही आहे, पण कधीकधी ना त्यांचा आणि आपला खूप काही संबंध असतो. त्याचा स्पर्श झाला, त्या दिसल्या तरी ना आपल्याला सगळं काही जे आहे ना ते आठवत असतं. असं बोलल्यावरती कान्हा म्हणतो अहो तुम्ही कशाला डोक्याला ताण घेतात, एवढं काय आहे आणि कशाला तुमचं काय असणार आहे. त्यावर सखी म्हणते ते पण तुझं बरोबर आहे, आपण कशाला एवढं विचार करायचा आणि ती वास्तू एकदम जुनीसुद्धा झाली आहे ना, तर काय एवढं लक्ष देऊन करणार आहे आणि कुठलं असणार आहे. असं सखीसुद्धा मनातल्या मनात विचार करत असते. तिलासुद्धा कानाचं म्हणणं आहे ना ते पटत असतं आणि कान्हा म्हणत असतो की काय नाही आहे त्या घरामध्ये, एवढं लक्ष देऊ नका, काही होणार नाही. असं म्हणून पण सखीची क्युरिओसिटी वाढतच चाललेली असते. तिला ना समजतच नसतं की आपण काय करत आहोत आणि आपल्याला काय केलं पाहिजे.
त्यावर काना मात्र म्हणत असतो की हे काहीतरी कसलं तरी गरवीर असेल आणि ते किती जुनं झालं आहे, ते आत्तापर्यंत असेल का नाही ह्याची शंकासुद्धा नाही. ते अस्तित्वात आहे का नाही, मोडलं आहे का कसं आहे ते सुद्धा आपल्याला माहीत नाही. मग तुम्ही कशाला त्याच्यावर एवढा विचार करत आहात. त्यावर ती सखी म्हणते का हां तुझं बरोबर आहे रे, असं म्हणून ना ती तिथून निघून जाते. त्यावर काना विचार करत असतो की जाऊ दे, आता ते झालं आहे ते झालं आहे. त्या घराचं एवढं काय आहे ते सुद्धा कानालासुद्धा माहीत नसतं. कानासुद्धा त्या गोष्टीचा विचार करत असतो, पण तो म्हणत असतो की काय असेल त्या घराचं एवढं, आणि ते घर काय असेल, कोणी दिलं असेल, काय दिलं असेल, असं ना काना विचार करत बसतो. काना म्हणतो का आल्यापासून तुम्ही डिवोर्सचा विषय नाही काढला आहे, सगळं काही विसरा पण मला मात्र विसरू नका. आणि ती सखी ना विचार करत करत हॉलमध्ये आलेली असते. तेव्हा ना अचानकपणे तिथे गौतम येतो आणि त्यांच्या धडकीमध्ये ना ते जे घराचा फोटो असतो ना तो खाली पडतो. आणि तेव्हा गौतम घेतो. गौतम म्हणतो का हे काय आहे गं. तेव्हा ती सखी म्हणते काय काका मला पण काही समजत नाही आहे रे, पण मला कळत नाही आहे हे काय आहे, असं म्हणून ना सखीच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यामध्ये ना त्या गोष्टीची ओळख पटवण्याचं ना ते धाडस असतं ना, ते दिसत असतं की ती ते शोध घेण्यासाठी किती धडपडते आहे. तेव्हा इथे जो परशू असतो ना तो पण तिथे त्याच्या डिवोर्सबद्दल विचार करत असतो. आणि इथे गौतम असतो, तो गौतम म्हणत असतो का चला ही आहे ना आता निदान या घरासाठी तर विचार करेल, ह्या घराचा शोध तर घेईल, असं म्हणून ना तो म्हणत असतो. पण इथे गौतमला आणि सखीला माहीतच नसतं की संध्याकाळी परशू काय करणार आहे. आणि इकडे तेव्हा ना सखी म्हणत असते की काय माहिती रे काका काय आहे आणि कसं काय असणार आहे या घराचं. त्यावरती इथे गौतम पण सखीला म्हणू लागतो की हां हे घर तर ना चांगलं आहे, पण काय माहिती कुठे असेल काय असेल, असं म्हणून ना सखीला तो ते परत देऊन टाकतो. त्या सखी पण विचार करत बसलेली असते की काय माहिती रे हे कसं आहे, माझ्या ना चहाच्या ट्रेला ना हे लावलं होतं, असं म्हणून ना सखी झालेला सगळा प्रकार आहे ना तो तिच्या काकाला गौतमला सांगू लागते. आणि हे सगळं गौतमनेच केलेलं असतं, हे काही सखीला माहीत नसतं. तेव्हा ना सखी म्हणते की मला ना असं वाटत आहे की ह्या घराचं आणि माझं ना काहीतरी नातं आहे, ह्या घराशी ना काहीतरी जोडलं गेलं आहे. आणि त्याचवेळी ना तिथे सरकारसुद्धा येते आणि सरकार तिला बघून थोडीशी अचानकपणे ना थोडीशी आकस्मिकसुद्धा होते की काय चाललं आहे ह्यांचं ना बोलणं काय चाललं आहे, असं म्हणून ना तिथे सरकार आहे ना ती सखीवर ओरडत असते की काय चाललं आहे, कसलं इथे गोड गोड भाषण चालू आहे. त्यावर तिथे सखी म्हणत असते की शोधून तर काढलं पाहिजे. तेव्हा ना इथे गौतम म्हणत असतो का हां काहीतरी ना असेलच गं, त्याशिवाय थोडी हे घर असणार आहे, काहीतरी ह्याच्यामागे कारण असेल, असं म्हणून तो सुद्धा ना ती क्युरिओसिटी आहे ना ती सखीच्या मनामध्ये टाकत असतो, जेणेकरून सखी ना अजूनच त्या गोष्टीकडे वळेल आणि ती करायला चालू करेल. असं म्हटल्यावर तिथे सरकार येते आणि सरकार म्हणत असते की माझ्याविषयी प्लॅन करत आहात का. तेव्हा सखी म्हणते चोराच्या विषयी चांदणं, असं म्हणून ना तिथून सखी मात्र निघून जाते. तेव्हा तिथे सरकार येते आणि ती गौतमला म्हणते की तुला तर चांगलंच माहिती आहे ना तू किती समजदार आहेस आणि तू किती हुशार आहेस, त्यामुळे ना काही गोष्टी आहेत त्या तुझ्यापुरता मर्यादित ठेव, नाही तर तुला माहीत आहे की मी कुल्फीचं काय करू शकते. आणि मग तेवढं तू समजदार आहेसच ना, त्यामुळे काही गोष्टी तुझ्यापुरताच मर्यादित ठेव, जास्त काही हुशार व्हायची गरज नाही आहे. तू मला वाचव मी कुल्फीला वाचवते, असं सिंपल उत्तर आहे ना ती त्याला देते. त्यावर गौतम म्हणतो का हो मी तेवढा समजदार आहे, मला सगळ्या गोष्टी समजतात आणि आय कॅन अंडरस्टँड, असं म्हणून ना तो सगळं तिला शांतपणे सांगत असतो. त्यावरती इथे सरकार ना तिला म्हणत असते की तुम्ही तर माझे छोटे भाऊजी आहात ना, असं म्हणून तिथून ती मात्र निघून जाते. त्यावरती गौतम मात्र विचार करत असतो की आता सखीला फोटो तर भेटला आहे, पण आता ना आपण काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ती अजून तिथे अट्रॅक्ट होईल. आणि इथे सखी मात्र शाळेतल्या मुलांना ऑनलाईन क्लासेस देत असते, कारण ती तिथे जाऊ शकत नसते ना, त्यामुळे ती तिथे त्यांना इंग्लिशचे ऑनलाईन क्लासेस देत असते. त्यांना ती ऑनलाईन सगळं काही शिकवत असते, त्यांना सांगत असते की समानार्थी शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, आपण कसं केलं पाहिजे वगैरे, असं म्हणून ना छानपैकी क्लास घेते. आणि क्लास घेऊन झाल्यावर त्यांना ती होमवर्क वगैरे देऊन म्हणते का चला आता क्लास झालेला आहे, आता उद्याच्या भेटीमध्ये आपण भेटू, असं म्हणून ती ना फोन ठेवून देते. त्याचवेळी ती म्हणते या फोनमुळे किती गोष्टी इझी झाल्या ना, ती माणसं माझ्यापासून लांब आहेत पण ती मला आत्ता भेटत आहेत, असं म्हणून ना सखी
चांगली खुश झालेली असते. तिला ना चाळीतल्या लोकांबद्दल जाम आवड असते, त्यामुळे ना ती खुश झालेली असते. आणि असं सगळं झाल्यावर छानपैकी ती तिचं सगळं आवरून घेते. ब्लॅकबोर्ड वगैरे तिचा क्लीन करते आणि विचार करत असते सगळं जागच्या जागी ठेवून देऊया, म्हणजे कसं पसारा नको. आणि असं सगळं क्लीन करत असताना ना तिच्या फोनवरती नोटिफिकेशन वाजतं आणि धडाधड ना फोटोज व्हिडिओज येऊ लागतात. त्यामुळे ना ती बघत असते आणि हे सगळं अननोन नंबरवरून येत असतात आणि ती बघताच क्षणी तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. आणि इथे कान्हा मात्र सरकारसोबत उभा असतो. तेव्हा सरकार त्याच्याविषयी काही ना काही बोलत असते. तेव्हा सरकार म्हणत असते की अचानक कुठली तरी कंपनी येते, आपले एवढे शेअर्स घेते आणि नंतर आपले 70 एम्प्लॉई तिच्याकडे शफल होतात. काय चालू आहे काही कळतच नाही आहे आणि हे सगळं कसं काय शक्य आहे. त्यावरती कान्हा म्हणतो की मला काय वाटतं, असं तो म्हणत असतो. त्यावरती सरकार म्हणते की तुला जेवढं विचारलं आहे तेवढंच सांगायचं. जोपर्यंत तुला मी काही बोलत नाही तोपर्यंत तुझं तोंड आहे ना ते बंद ठेवायचं. मी जेव्हा सांगेन तेव्हा तोंड उघडायचं, असं बोलून तो गप्प बसतो. तेव्हा तिथे सखी येते आणि ती कानाला म्हणते की चल काना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, चल मला तुझी हेल्प लागणार आहे. तेव्हा सरकार म्हणते की पण मी कामाचं बोलत आहोत. तेव्हा सखी म्हणते का तुमच्या कामापेक्षा माझं काम महत्त्वाचं आहे, असं बोलून ती त्याला घेऊन जाते. तेव्हा सरकार विचार करत असते की आता ही काय करणार आहे. नक्की तिच्या मनामध्ये ना काही शिजत आहे आणि हिचा ना काही प्लॅन आहे, असं म्हणून ना सरकारला बरंचसं टेन्शन आलेलं असतं. आणि इथे सखी कानाला मात्र तिच्या रूममध्ये घेऊन आलेली असते आणि सगळं काही ना दाखवत असते की बघ, तो फोटो जो आपल्याला पेपरवर दिसला होता तो फोटो आणि मला फोनमध्ये जे फोटो व्हिडिओ आले आहेत ते दोघं पण सेम आहेत आणि ना ते काहीतरी आहे त्याच्यामध्ये, असं म्हणून ना ती कानाला दाखवत असते. तेव्हा काना पण म्हणतो की हां, फोटोमध्ये आणि जे तुझ्या मोबाईलवर फोटोज व्हिडिओ आले आहेत त्यातलं ते घर एकदम सेम आहे, काहीतरी आहे ह्याच्यामध्ये. तेव्हा सखी म्हणू लागते की हे बघ, जे कोणी आपल्याला हे सगळं पाठवत आहे ना ते अचानकपणे नाही घडत आहे, ते ठरवून घडलेलं आहे आणि त्यांना ना आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून ते असं करत आहेत. त्यावर काना म्हणतो का ते तर बरोबर आहे, पण आपण काय करणार नाही, आपण कुठे शोधणार. त्यावर सखी म्हणते का मला नाही काय माहीत, मला ना याचा शोध घ्यायचा आहे, मला समजायला हवं की हे ना काय चालू आहे, कशाविषयी चालू आहे. कारण का ना हे असं अचानकपणे आपल्यासमोर येणं चुकीचं नाही आहे. हे असं काही येत आहे याच्यामागे ना काहीतरी कारण आहे. कोणतरी ना आपल्याला या सगळ्या गोष्टी दाखवायला सांगत आहे आणि ना त्याच्यामागे काही ना काहीतरी कारण आहे, म्हणून ना ते आपल्यापर्यंत पोचत आहे, असं म्हणून ना सखीचा जो जो विचार असतो ना तो बरोबर असतो. तेव्हा कानाला वाटत असतं की बरं आहे आपण ना शोधलं पाहिजे आणि हे सगळं तर गौतमनी केलं असतं. गौतमनी हळूच तिथे जाऊन त्या सगळ्या फोटो व्हिडिओ हे काढलेले असतात आणि तो मनातल्या मनात विचार करत असतो की हे सगळं सखी तुझं बघितलं असतं तुला इथपर्यंत येण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि इथे तुला यायलाच पाहिजे, कारण का या घराच्या मागे तुझ्या बऱ्याच आठवणी दडल्या आहेत. तुझं खूप मोठं काम आहे आणि तुझं आयुष्य ह्यामुळे चेंज होणार आहे, तुला इथे येणं गरजेचंच आहे, असं म्हणून ना इथे गौतमनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. त्याने फोटो व्हिडिओ सगळ्या ना अप टू डेट ना त्या काढलेल्या असतात, जेणेकरून इथपर्यंत सखी पोचावी आणि सखीला काय आहे ते समजलंच पाहिजे. आणि जर सखीला समजलं तरच माझ्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या शक्य होणार आहेत. कारण का सखीला फोटो पाठवून तेवढं शांत नको बसायला, कारण का सखी फोटो तो विसरूनसुद्धा जाईल. मी हे सगळं पाठवलं तर त्यांनी त्याचा पाठलाग तर करेल, असं म्हणून ना गौतम तिला सगळे फोटो व्हिडिओ पाठवतो. त्याच्यानंतर तो जे सिम कार्ड आहे ना तो ते बदलतो, कारण का त्यांनी ते वेगळ्या सिम कार्डवरून त्याला ते सगळे फोटो व्हिडिओ आहेत ना ते पाठवलेले असतात, त्यांनी त्याच्या नंबरवरून पाठवले नसतात, जेणेकरून सखीला समजायला नको की हे सगळं मी पाठवत आहे आणि हे सगळं मी करत आहे, असं म्हणून ना ते सिम कार्ड आहे ते तो बदलतो आणि परत स्वतःचं सिम कार्ड टाकतो आणि नॉर्मलपणे राहण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा इथे गौतम सगळं काही ऐकत असतो की सखी आणि कान्हा काय बोलत आहे. तेव्हा त्याला समजतं की आता हे दोघं शोधून काढणारच. तर सखी म्हणते चल चल आपल्याला जायला पाहिजे, आपण ना शोधून काढू, असं म्हटल्यावर कान्हा म्हणतो ठीक आहे चला तुम्ही म्हणताय तसं जाऊया, असं म्हणून ना कान्हा त्याची छानपैकी गाडी आहे ना ती काढतो आणि सखी म्हणते का मी सांगते ना तशी चल, मी पटकन गाडीवर बसते, असं म्हणून ना ती गाडीवर बसते आणि त्याला म्हणते की चल आपण ना लवकरात लवकर शोधून काढू हे काय, इथं ना काहीतरी आहे, आपल्याला कोण ना कोण काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असं म्हणून ना सखी त्याच्यावर गाडीवर बसते आणि ते ना ते घर शोधण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा कान्हा पण
सखीला छानपैकी ना सपोर्ट करत असतो आणि ते दिलेलं लोकेशन आहे ना तिथपर्यंत ते लोक पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. थोडेसे लांब असतं त्यामुळे त्यांना थोडा वेळ लागतो, पण काही हरकत नाही. ते शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात आणि सखी तिथपर्यंत पोहोचेल तेवढंच चांगलं असतं, कारण तिथे सखीचं खूप मोठं रहस्य आहे ना ते दडलेलं असतं.